आज मुख्यतः महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये CCMP उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांच्या रजिस्ट्रेशन एंट्रीच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र स्टेट यांनी पूर्ण राज्यभर संप पुकारला आहे आणि आजच्या दिवस उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत कंप्लीट वैद्यकीय सेवा बंद राहतील. BHMS डॉक्टरांना जो CCMP कोर्स आहे तो कोर्स 1 वर्षाचा आहे. त्यामध्ये दर आठवड्याला 1 तासाचं लेक्चर होतं आणि त्या धर्तीवरती शासनानं BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची ॲलोपॅथिक डॉक्टरांची काउन्सिल आहे त्या काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन देण्याचे आदेश दिलेले आहेत. पूर्वीच्या काळी महाराष्ट्र शासनानं हा GR काढला होता, त्याला आम्ही विरोध केला होता. मग शासनानं ती स्थगिती दिली त्याला. त्यानंतर एक कमिटी तयार केली, त्या कमिटीनं रिपोर्ट दिला, तो आता आमच्यापर्यंत काही पोहोचला नाहीये. परंतु त्या कमिटीच्या निर्णयावरती शासनानं परत दुसरा GR काढला आणि काल म्हणजे 17 तारखेपासून CCMP उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांचं MMC मध्ये रजिस्ट्रेशन करण्यास परवानगी दिली किंवा तसे MMC रजिस्ट्रारला आदेश दिले. आमचा त्याला विरोध आहे. म्हणजे MBBSच्या समकक्ष त्यांचं होईल. आमचा MBBSच्या ऍक्च्युली कसं आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पॅथी जे आयुर्वेदिक असेल, होमिओपॅथी असेल किंवा ॲलोपॅथी असेल, प्रत्येक पॅथीची वेगळी काउन्सिल आहे आणि ते उत्तीर्ण डॉक्टर त्या काउन्सिलमध्ये रजिस्टर होतात. परंतु महाराष्ट्र शासनानं हा जो नियम काढलाय की होमिओपॅथीच्या CCMP उत्तीर्ण डॉक्टरांना ॲलोपॅथी डॉक्टरांच्या काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन देण्याचं हा निर्णय आमच्या दृष्टीने चुकीचा आहे आणि याच्या आरोग्य सेवेवरती परिणाम होतात. निर्णय कॅन्सल झाला. पुढची भूमिका आमची अशी असेल की आता आम्ही सुप्रीम कोर्टात सुद्धा केस टाकलेली आहे आणि शासनानं हा निर्णय मागे नाही घेतला तर राज्य IMA ही बेमुदत उपोषण आणि पूर्ण वैद्यकीय सेवा. डॉक्टर मनीषा मुंडे गायनेकोलॉजिस्ट आहे. नांदेड येथे 20 वर्षापासून प्रॅक्टिस करते आणि जे MBBS आणि त्याच्यानंतर सुपर स्पेशालिटी करणारे जे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांना किती कष्ट करावे लागतात आणि त्याच्यासाठी 5-10 वर्षाची मेंटली आणि फिजिकली झीज करावी लागते. जेव्हा ते ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करत असतात, ते संघर्ष करत असतात, तर त्यावेळेस त्यांना म्हणजे कशा हालतीत जगावं लागतं, कशा हालतीत त्यांना राहावं लागतं आणि त्यातून बाहेर पडून ते कुठे नवीन 10 ते 12 वर्षाच्या नंतर प्रॅक्टिस मध्ये येत असतात. तर सर्वात ह्याची सुरुवात जी होते की नीट 12वीच्या नंतर नीट UGची एक एक्झाम असते, त्यामध्ये एवढं कॉम्पिटिशन असतं. त्या कॉम्पिटिशन मध्ये सर्वात जास्त गुण जे असतात ते विद्यार्थी MBBS ला जातात. त्याच्यानंतर ते BAMS, BHMS आणि डेंटल ह्या डॉक्टरच्या पदवीसाठी जात असतात. मग अशा ह्या विद्यार्थ्यांमध्ये जर आपण म्हटलं की बाबा ते कमी मार्क घेऊनही त्या विद्यार्थ्यांना त्यांची काउन्सिल असतानाही ह्या विद्यार्थ्यांसोबत मिक्सअप करून यांना परत त्याच डिग्रीला देणार आणि त्यांना पण तेवढंच महत्व देणार, तर नक्कीच या विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी निराशेची जाणीव असेल. मग असे विद्यार्थी डिप्रेशन मध्ये पण जाण्याची शक्यता असते. एवढंच नाही तर नीट UG दिल्याच्या नंतर हे लोक प्रॅक्टिस मध्ये येत नाहीत. त्याच्यानंतर परत 1 वर्ष 2 वर्ष अभ्यास करून नीट PGचं प्रिपरेशन करत असतात. नीट PG मध्ये म्हणजे स्पेशालिस्ट असतात, जसं की गायनेकोलॉजिस्ट आहे, ऑर्थोपेडिक सर्जन आहे, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट, त्याच्यानंतर सुपर स्पेशालिटी असते. एवढं करून 10-12 वर्षांच्या प्रॅक्टिस मध्ये तर त्यांचं आणि ह्यांचं कंपॅरिझन त्या दोघांना एकाच तराजूमध्ये तोलणं हे कुठेतरी आमच्या पॅथीला आवडत नाही. आणि आमचं म्हणणं आहे की MBBSची जी MMC आहे ती MBBSच्या पात्र लोकांसाठीच असावी आणि BHMS आणि BAMS त्यांची जी काउन्सिल आहे त्यांना तिथूनच रजिस्ट्रेशन. ह्याचं मिक्सिंग करून दोघांमध्ये वादविवाद निर्माण करू नये दोन्ही पॅथीमध्ये आणि रुग्णांच्या जीवास पण धोका करू नये. जे डॉक्टर एखादे 12 वर्ष प्रॅक्टिस करून पुन्हा प्रायव्हेट प्रॅक्टिस मध्ये किंवा गव्हर्नमेंट जॉब मध्ये उतरतात, त्यांची तुलना तुम्ही 5 वर्ष BAMS BHMS करणाऱ्या लोकांशी करून जर त्यांना प्रॅक्टिस मध्ये उतरवलं तर नक्कीच. ॲलोपॅथी हे वेगळं सायन्स आहे, याचा दर्जा वेगळा आहे. आम्ही होमिओपॅथी सायन्सचा आदर करतो, त्यांना वैयक्तिक विरोध नाहीये. परंतु या पद्धतीने आमच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्टर मध्ये नोंदणी करणे, प्रत्येकाची होमिओपॅथी वेगळी काउन्सिल आहे, आयुर्वेदिक वेगळी काउन्सिल आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल MBBS डॉक्टरांसाठी आहे. त्याच्यात शासनाने यांना रजिस्ट्रेशन देऊन हा चुकीच्या पद्धतीने अन्याय करत आहे आमच्या पॅथीवर आणि रुग्णाच्या पण आरोग्याशी ही हेळसांड आहे आणि धोकादायक खेळ आहे. हा बंद करावा, याची काही आवश्यकता नाहीये.
आणि त्यांना स्वतंत्रपणे रजिस्ट्रेशन करून करू द्यावं, प्रॅक्टिस करू द्या, याचा आम्ही निषेध. मागणी झाल्याच्या नंतर काही काळ हा विषय थांबवण्यात आला होता, स्थगिती दिली होती. पुन्हा याला काय हा विषय मुळात न्यायप्रविष्ट असताना देखील शासनाने परिपत्रक काढून त्यांची रजिस्ट्रेशन नोंदणी आमच्या मेडिकल काउन्सिल रजिस्टर मध्ये केली आहे. याला आमचा विरोध आहे. हे करायला नाही पाहिजे. न्यायप्रविष्ट प्रकरण